आज झणझणीत खायचं मन झालंय का तुमचं? असं जिभेचं असं पांगस फेडणार जेवण बनवू आपण. चला आज काय बनवणार साई? हां काय बनवणार आज झणझणीत शापूची भाजी आणि मिरची बनवणार आहे तसली झणझणीत. बघा ती पुण्या पद्धतीची मिरची आहे ती, तुम्हाला पण दाखवते मी. लय भारी बनते का नाही पण मिरची. आणि चपात्या बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे माझ्यासाठी. मला भाकरी लय आवडते बघा ह्याच्यासोबत. तर चला आपण बनवणार. तुला ना चपाती बनवणार. शेंगदाण्याचं कुठे घे बरं तिथलं. चल दाखवू आपण आता काय बनवणार आहे आज. असंच बघत राहा आमचे व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. अरे देवा काय झालं इसको क्या हुआ. बघा आता आपण ही भाजी बनवणार आहे, शापूची भाजी झणझणीत पैकी. आणि ह्या मिरच्या, ह्या बघा मिरच्या. ह्या मिरची ओळखताय का तुम्ही? ढबुली. ही बघा मिरची लई खायला भारी लागते बरं का. ही मिरची बनवणार आहे. तुम्हाला आधी मी मिरची बनवून दाखवते, नंतर आपण शापूची भाजी बनवू आणि मग भाकरी बनवू आपण. आता आमच्यात नाही ज्वारीचं पीठ, तर आम्ही आमच्या शेजारच्या आजीला गव्हाचं पीठ देणार आहे उसनं आणि त्यांच्याकडून आणणार आहे पीठ ज्वारीचं. तर ही मिरची बनवायसाठी साहित्य लागणार. साहित्य दाखवू का तुम्हाला? ही मिरची लागण आपल्याला अशी उभी चिरून घ्या. आणि लसूण का नाही, लसूण मी असा ठेचून घेतला आहे बघा. लसूण लागणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण लागणार आहे आपल्याला. दोन्ही भाजीसाठी लागणार. मी जादाच काढून घेते थोडा. शेंगदाण्याचा कूट आणि हळद लागणार आहे. हळदीची डब्बी काढून घेतली. बाळा मिठाचं घे ग, मिठाचं घे. आणि तेल बघा, तेल लागणार आहे. मी हे कॅन्ड भरले म्हणून कॅन्डमधलं मध्ये बसत नाही म्हणून मी बाजूला ठेवले. एवढं साहित्य लागणार आहे. लय भारी होते बरं का. एवढी साहित्यामध्ये छान होते मिरची. काय म्हणता नाही, मीठ लागणार आहे चवीला. मिठाशिवाय तर काही चवच लागत नाही. मीठ तर मेन पॉईंट आहे, मीठ आहे का नाही. चला आपण आता इथं कढई गरम करायला ठेवली बघा. कढई तुम्हाला दिसते का व्यवस्थित? दिसते का सांगा मला. नीट दिसत असेल तेल टाकणार आहे आपण आता. आवाज कमी कर ग टीव्हीचा थोडा बाळा. हे बघा तेल एवढा बस. बस. लय भारी मिरची करणार आहे आज आपण, लय भारी. हे तेल ते आपली कढई आधीच गरम झाली होती. बापरे झणझणीत मिरची. उंच ना कुठे बघा भाजून घ्यायची मिरची. कधी तर का मजानं काही तर खावं वाटतंय मला. ह्या मिरची संकटकनी 4 भाकरी खाईन बघा मी. बाळा आता आजीला आपलं उसनं पीठ देईन आणि आपलं ज्वारीचं पीठ 2 भाकरीच्या आणि मला खाऊ वाटली भाकर आज. खाऊ मी. हां खा, पण मला पीठ आणा. यंदा गव्हाचं देईन आणि आपल्याला ज्वारी. तरी बघा ती मिरची आपली ह्या पद्धतीनं भाजून घ्या मस्त अशी झणझणीत होती. लय भारी होती. काय म्हणतात माझ्या पद्धतीने करून बघा. सोपी पद्धत आहे आणि काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत, साहित्य नाही लागत जास्त. कमी साहित्यात होणारी झणझणीत अशी मिरची. असं दाबून भाजून घ्या. दाबून चांगली भाजती. कशाचं पीठ आहे? ज्वारीचं. ज्वारीचं जर नसलं बाजरीचं आहे म्हणजे तर बाजरीचं पण आहे. हां पण भाकरच खाऊ वाटली आज मला. हे मिरचीसोबत भाकर लय खाऊ वाटली मला. गरम टम फुगलेली भाकरी आणि ही मिरची ही भाजली बघा आता आपली मिरची. तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ही लसूण. असं टाका आणि हे चिरलेला टमाटर एक टाका. अख्खा एक टमाटर टाका. लय भारी लागते. आंबूस असते का नाही टमाटर म्हणून टाका एक अख्खं. बघा काय वास यायला लागला मस्त पैकी. अजून काहीच नाही टाकलं तरी. नुसतं लसूण आणि टमाटर टाकलं तरी एवढा भारी वास येतो.
आता थोडीशी हळद टाकायची बघा आपल्याला, एवढी. लय नका हळद टाकू, लय हळद कोण्या कामाची नाही. आणि एवढं चवीपुरतं मीठ, फक्त मिरची शिजवायपुरतं आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यात. शेंगदाण्याचा कुठं असतात नाही टाकायचा, मिरची शिजल्यावर टाकायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही ते. आणि 2 मिनिटात पीठ सुद्धा मळायला शिकवणार आहे तुम्हाला मी. बघा इथे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. लई नका टाकू पाणी, मिरची शिजेल एवढंच टाकायचं. आता ह्याच्यात 2च मिनिटं झाकून ठेवायचं. 2च मिनिट, लई नाही उठलं. ह्याच्यावर आपण झाकू. अरे बापरे, भांडे पडतात बघा. झाकून ठेवायचं. तर तुम्हाला मी 2 मिनिटं पीठ कसं मळायचं हे शिकवणार आहे. आता शापूची भाजी बी करणार आहे आपण थोड्या वेळानं. तर 2 मिनिटामध्ये तोंडावरून चमकते बघा माझं जेवणाचं. 2 मिनिटामध्ये पीठ मळून दाखवणार आहे तुम्हाला. कधी टाईम नसला तर अशी मिरची बनवा. त्याच्यामध्ये आता शेंगदाण्या शिजली का नाही मिरची, शेंगदाण्याचं पोट टाकलं का लई बारीक मिरची लागते. आणि आता पीठ मळू आपण 2 मिनिटात. उगा बडबड करत बसली म्हणचाल तुम्ही, मला सवय आहे हो बडबड करायची. काय भारी वास यायला लागलाय. आता मीठ आहे बघा, मीठ टाकणार आहे आता आपण. तळी होतो 2च मिनिटात मळून दाखवते तुम्हाला. तुम्ही टाईम लावा. पीठ मी चाळून घेतलेलं आहे बरं का. तुम्ही म्हणताल असंच घेतलंय काही की ना. हे पाणी टाकलं, मला अंदाज कळतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या अंदाजावर पाणी टाका. तर हे बघा 2 मिनिटातच पीठ मळून दाखवणार आहे मी. 2 मिनिटाचं सुद्धा आधी होईल पीठ मळून. सासूच्या शिव्या खायची गरज नाही हो, पटापटा काम केलं म्हणजे. सासू पण कशाला बिचारी शिव्या देणं कशाला. माझी सून लई भारी आहे म्हणत, लई काम करते. माझी सासू अशीच म्हणायची मला, पण काय करावं. आजी सासू बरं का, आजी सासू अशी म्हणायची मला, लई काम करते माझी नात सून म्हणायची. पण काय करावं, काळाने ठेवलं नाही त्यांना माझ्या आयुष्यात. लवकरच घेऊन गेलो सोबत. हे बघा किती मिनिट झालं सांगा तुम्ही. 1 मिनिट झालंय का? 2 मिनिटात पीठ मळून दाखवणार आहे तुम्हाला मी. 1 मिनिट झालं असन तर ही ह्याच्यामध्ये 10, 12, 15 तर चपात्या होतात बघा. एवढं पीठ आहे, 15 चपात्या व्हायसारखं. तर 2 मिनिटात 15 चपात्या होणार. माझ्या पद्धतीनं असं मळून बघा तुम्ही. आणि खसाच मळून, असं काय हळूहळू नाही किंवा बिगर चव लागते असं नाही. खसा पीठ मळून मोकळं झालं बघा. टाईम लावला होता का? टाईम लावला असतं तुम्ही. किती मिनटं झाले सांगा? 2 मिनिटात पीठ मळून तयार बघा. झालं का? मग आपलं वादच असतोय, जे सांगल ते करूनच दाखवायचं. झालं का नाही पीठ मळून बघा. आता ह्याला फक्त थोडं तेल लावा आणि मऊ होण्यासाठी ठेवा 5 मिनिट. लय मऊ सुट्ट पीठ होते. तर बघा मी तेल पण लावून दाखवते लगेच. ते बघा तेल घेतले हातावर मी असं, म्हणजे पीठ खाली सुद्धा चिटकत नाही कशाला. ह्या टोचल्याचं सुद्धा काढून दाखवते खरडून बघा. तेल लावलं की सगळं स्वच्छ होणार टोपलं सुद्धा. आणि 5च मिनिटात चपाती सुद्धा करून दाखवतो तुम्हाला. हे बघा कोण कोण माझ्यासारखं पीठ मळते कमेंट करून सांगा. माझ्या बहिणी थँक्यू म्हणून त्यांना मी. झालं बघा पीठ मळून तयार झालं का नाही. तिकडं आता आपली मिरची सुद्धा शिजली असेल, त्याच्यात आपण कूट टाकून घेणार आहे आता शेंगदाणे. मऊ करायला ठेवा. तरी आता बघा
आपली मिरची सुद्धा शिजली आणली. काळं पीठ आणले. हा? काळं पीठ. काळं पीठ कशाचं काळं पीठ आहे? कोळसा घालून दिलं काय तिनं? बघा. काळं पीठ आणले म्हणून माझ्या पुरीनं. हे बघा. आणि आता आपण लाईट गेली इकडे पण आली बघा. ही दिसते का तुम्हाला? अंधारात काय दिसायला का नाही काय माहिती बाई. अय्यो हो काही शेंगदाण्याचा कूट आहे बघा. असं टाकून द्या. काय मिरची केली होतीस म्हणसाल तुम्ही? कमेंट करून सांगताल बघा. लाईट लगेच येणार आता 2 मिनिटात. लाईट लई नाही जात आमच्या इथे. आता शेंगदाण्याचा कूट टाकला, ह्याला 2 मिनिट झाकून ठेवायचं. मग सुक्की मिरची तयार होईल आपली. अरे देवा. 2 मिनिट ह्याला झाकून ठेवा. आणि बघा माझ्या डिक्रीनं म्हणजे माझ्या पोरीनं डुकरी. डिक्री काय नाही बघ. हे बघा काळं भोरपीठ आणले आजीकडून. पांढरा शिपट पीठ देऊन काळं भोरपीठ आणले. हे काळं भोरपीठ ह्याच्या भाकरी करून दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ मोठा झालाय तर माफ करा. तुम्हाला बाजरीची भाकरी शापूची भाजी बनवून दाखवणार आहे. तर 15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. 15 मिनिट 20 मिनिटाचा होईल व्हिडिओ पार. तर दुसरा व्हिडिओ बनवून टाकेन मी. त्यामध्ये बघा तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बघायला बोर होचाल. लाईट पण गेली आता आणि आपला गॅस संपलाय त्याच्यामुळं वेळ आपल्याला बनवता येणार नाही. सॉरी. तर मिरची तुम्हाला मी जेवणाच्या ताटात दाखवून पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. नाहीतर आत्ताच दाखवते. थांबा मन चाललं काय तरच म्हणते बया. मिरची बघा तुम्ही कशी शिजली आपली. दिसतंय का तुम्हाला? हे बघा. हे बघा. ह्या पद्धतीनं मिरची करा. लय भारी लागणार. एकच नंबर लागणार मिरची. शिजली आता ही मिरची काढून घेऊ आपण. एका प्लेटात काढून घेऊ. तर मिरची बघा कशी झाली आता. भारी तुम्हाला काय म्हणजे म्हणतो. आणि ह्या कढईमध्ये ढिगारा भांडी घाण करायची नाही. थोडी नाही धुतले तरी चालते. काही नाही. तिच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटच आहे. तरी गरमागरम मिरची तयार आहे बघा. छान आहे का नाही मिरची? हे बघा दिसते का? आली बघा लाईट. आता आपण भाजी करणार आहे. तर बघा मग मिरची कशी वाटते तुम्हाला. करून बघा माझ्या पद्धतीनं आणि ट्राय करून सांगा ही मिरची तुम्हाला आवडली का. तर बघा व्यवस्थित दिसते का तुम्हाला? या पद्धतीनं आपण मिरची बनवली आहे.